नमस्कार दादा, राम राम. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव सचिन नथू बनकर, मुक्काम पोस्ट डिंगोरी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हां, तर दादा आज आपण आपल्या वांगी आणि झेंडूच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. तर वांगी आणि झेंडू या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले, ज्या पिरियडला आपण वांग्याला बेसल डोस खाली भरतो बेडमध्ये आणि टोमॅटोसाठी किंवा मग झेंडूसाठी बरोबर. तर तुम्ही काय केले, ती ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आपली ती बेडमध्ये भरलेली खाली बरोबर. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वांगी आणि झेंडू या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला याचा काय काय रिझल्ट जाणवला? रिझल्ट म्हणजे फुटवा भरपूर आहे. हां एकदम हिरवगार आहे. एवढं ऊन टेम्परेचर आज 40 टेम्परेचर आहे, बरोबर. तरी पण पानं अजून फ्रेश आहे हां बरोबर. याच्यामध्ये. आणि गोंड्याला वजन वगैरे हां चांगलं, म्हणजे वजन भरपूर भेटले आणि गळीत पण भरपूर आहे. क्वालिटी चांगली. बरोबर दादा, आज जर पाहिलं ना तर जवळजवळ 40च्या आसपास टेम्परेचर आहे बरोबर. आता एवढ्या टेम्परेचरच्या मानाने जर पाहिलं तर एवढं पूर्ण उष्णता असून सुद्धा एकदम प्लॉट वेल कंडिशनमध्ये, म्हणजे कोणत्याही प्रकारचा आहे ना प्लॉटला आहे ना असा आकसा किंवा बाकीचा तो प्रकार कुठं दिसत नाही, एकदम फ्रेश पत्ती बरोबर. आणि महत्त्वाचं काय झालेलं आहे, डायरेक्ट खालून खोडातून एकदम जबरदस्त असा खालून फुटवा आहे. महत्त्वाचं काय, भरपूर प्रमाणात फुलकळी, फुलांची सेटिंग आणि चमक एक नंबर आहे बरोबर. आता वांगे जर पाहिले ना दादा, हे बघा ना वांग्याला आता चमक किंवा क्वालिटी किंवा फुलकळी सेटिंग एक नंबर आहे बरोबर. हे बघा ना भरपूर प्रमाणात आता वांगी पण लागलेली खाली बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी. हां, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.